नमस्कार, मी प्रिया. प्रियाच्या सोपी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण अतिशय पौष्टिक आणि एकदम कुरकुरीत, खुसखुशीत मसाला पापडी बनवलेली आहे. तर बघा, आपण जी मसाला पापडी बनवली आहे, त्याला रंग किती मस्त आलेला आहे. आज आपण बीट वापरून ही मसाला पापडी बनवलेली आहे. तर बऱ्याचदा लहान मुले जे आहेत किंवा घरातील मोठी व्यक्तीसुद्धा बीट खाण्यासाठी टाळतात. तर त्यांना जर तुम्ही असे बीटाचे स्नॅक्स किंवा बीटाची मसाला पापडी करून दिली तर ते अगदी आवडीने खातील. तर बघा, आपल्या मसाला पापडी किती मस्त झालेल्या आहेत आणि रंग तर खूपच छान आलेला आहे. तर बघा, मी पापडी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवणार आहे. अगदी कुरकुरीत आणि खुसखुशीत या पापडी झालेल्या आहेत. तर बघा, आपल्या पापड्या किती मस्त झालेल्या आहेत. तर तुम्ही या बनवून एक महिनाभरासाठी सुद्धा स्टोअर करून ठेवू शकता. बाहेरचं दुकानचं खाण्यापेक्षा तुम्ही जर त्यांना हे असे स्नॅक्स बनवून दिले तर ते खूपच आवडीने खातील. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी एक बीट घेतलेला आहे. तर तुम्हाला किती मसाला पापडी बनवायची आहे त्यानुसार तुम्ही बीट घेऊ शकता. आता बीट घेतला आहे तर त्याच्या मागचा आणि पुढचा जो भाग आहे तो आपल्याला काढून टाकायचा आहे. आणि यावरची साल सुद्धा आपल्याला सर्व काढून टाकायची आहे. तर इथे मी चाकूच्या मदतीने ही वरची साल काढून घेणार आहे. हवं तर तुम्ही छिल्लीने सुद्धा यावरची पूर्ण साल काढून घेऊ शकता. आता बघा, इथे आपण या बीटवरची सर्व साल काढून घेतली आहे. आता बीट जे आहे ते आपण छोटे छोटे त्याचे तुकडे करून घेणार आहेत. म्हणजे ते आपल्याला वाटण्यासाठी एकदम सोपं जाईल. किंवा तुम्ही 4 भागामध्ये कट करून ते स्टीमसुद्धा करून घेऊ शकता. म्हणजेच आपण हे जे बीट आहे ते वाफवून सुद्धा घेऊ शकता. पण इथे मी बीट न वाफवता मिक्सरमध्ये याची एकदम बारीक पेस्ट करून घेणार आहे. आता बघा, बीट जे आहे ते आपण छोट्या छोट्या पीसमध्ये कट करून घेणार आहेत आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतला आहे. आता इथं आपण बीट टाकलं आहे तर त्यामध्ये अर्धा कप पाणी टाकणार आहे. पाणी टाकलं की ते पटकन छान अशी त्याची एकदम स्मूथ पेस्ट तयार होते. तर आपल्याला एकदम बारीक पेस्ट करून घ्यायची आहे. इथे बघू शकता तुम्ही, आपण बीट जे आहे ते एकदम बारीक पेस्टमध्ये वाटून घेतलेलं आहे. आपल्याला जाडसर ठेवायचं नाही बीट, एकदम बारीक असं त्याची पेस्ट करून घ्यायची आहे. तर बघा, बीटला रंग किती मस्त आलेला आहे. तर बऱ्याचदा आपण हे जे बीट आहे ते पावभाजीला रंग छान यावा म्हणून बीट वापरतो. पण आज आपण इथे याच्या मसाला पापडी करणार आहेत. तर मी इथे 1 वाटी रवा घेतलेला आहे. तर रवा जो आहे तो आपण बारीक रवा वापरणार आहेत. जर तुमच्याकडे बारीक रवा नसेल तर तुम्ही जाड रवा जो आहे तो मिक्सरला बारीक फिरवून घेऊ शकता. आता यामध्ये आपण काही मसाले ॲड करणार आहेत. तर त्यासाठी इथे मी एक मॅगी मसाला वापरलेला आहे. मॅगी मसाल्यामुळे जी आपली पापडी आहे त्याला खूप छान अशी टेस्ट येते. तर तुम्हीसुद्धा एक वेळेस या मसाला पापडी नक्की करून बघा. 1 चमचा धने पावडर टाकायची आहे. 1 चमचा मिरेपूड टाकायची आहे. तर हे जे सर्व मसाले आहेत, म्हणजे मॅगी मसाला सोडून बाकीचे जे सर्व मसाले आहेत ते आपण घरीच तयार केलेले आहेत. अर्धा चमचा जिरेपूड टाकली आहे. 1 चमचा ओवा टाकायचा आहे. ओव्यामुळे पापडीला खूप छान अशी टेस्ट येते. चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. आणि आता यामध्ये आपण 1 चमचा पांढरे तीळ टाकणार आहेत. तर पांढऱ्या तिळामुळे सुद्धा पापडीला खूप छान अशी टेस्ट येते. आता यामध्ये आपण अर्धा चमचा लाल तिखट टाकणार आहेत. तर तिखट जे आहे ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. बऱ्याचदा लहान मुले जे आहेत ते जास्त तिखट खात नाहीत, तर कमीच तिखट टाकलं तर चालतं. आता इथे मी 2 चमचे कडकडीत तेलाचं मोहन टाकलेलं आहे. तर तेल आपल्याला चांगलं गरम करून घ्यायचं आहे. आणि कोणताही पदार्थ आपल्याला खुसखुशीत करायचा असेल तर त्यामध्ये कडकडीत तेलाचं मोहन टाकलं की पदार्थाला अगदी खुसखुशीतपणा येतो. आता तेल यामध्ये टाकलं की सुरुवातीला आपण चमच्याने चांगलं मिक्स करून घेणार आहेत. तेलाचा चटका हाताला बसू नये म्हणून चमच्याने चांगलं मिक्स केलं. आता नंतर आपण हे जे तेलाचं मोहन आहे ते हाताने चांगल्या प्रकारे सर्व जो रवा आहे त्याला मिक्स करून घेणार आहेत.
तर बघा इथे आपण चांगल्या प्रकारे जे तेल आहे ते रव्याला मिक्स करून घेतलं आहे. आता आपण जे बीटची पेस्ट केली होती ती बीटची पेस्ट आपण या रव्यामध्ये टाकून घेणार आहेत. आता आपल्याला यामध्ये पाणी अजिबात वापरायचं नाही. तर या बीटच्या पेस्टमध्येच हे पीठ जे आहे ते आपल्याला मळून घ्यायचं आहे. शक्यतो पाण्याचा वापर करायचा नाही, कारण बीट वाटत असताना सुद्धा आपण यामध्ये पाणी टाकलं होतं, म्हणून यामध्ये अजिबात पाणी वापरायचं नाही. या बीटच्या पेस्टमध्येच हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे. तर बघा सुरुवातीला थोडंसं हलकं जाईल, म्हणजे जसजसा आपला रवा पाण्यामध्ये भिजला की तो फुलतो आणि घट्टपणा यायला मदत होते. आता इथे आपण पिठाचा एक सैलसर गोळा मळून तयार केलेला आहे. तर बघा आपल्या पिठाला किती मस्त रंग आलेला आहे. तर पीठ जे आहे ते मी छान असं हाताने मऊ करून घेणार आहे. तर बघू शकता तुम्ही पिठाचं जे टेक्स्चर आहे ते अगदी मस्त आपलं पीठ मळून तयार झालेलं आहे. आता या पिठावर आपण एक झाकण ठेवून कमीत कमी एक अर्धा तास हे पीठ जे आहे ते आपण मुरवत ठेवणार आहेत, कारण रवा जो आहे तो चांगल्या प्रकारे मुरला जातो आणि छान असा फुलतो, म्हणून अर्धा तास भिजत ठेवलेला आहे. तर बघा अर्धा तास झालेला आहे आणि पीठसुद्धा आता आपलं छान असं फुललेलं आहे. तर परत आपण हे पीठ जे आहे ते मऊ करून घेणार आहेत आणि आता आपल्याला याच्या छोट्या छोट्या चपाती बनवून घ्यायची आहे. आता इथे मी छोटे छोटे गोळे बनवून घेणार आहे. हवं तर तुम्ही हे पीठ थोडंसं पातळ करून आपल्या शेवग्यामध्ये टाकून त्याप्रमाणे सुद्धा बनवू शकता, पण इथे मी त्याची चपाती लाटून घेणार आहे आणि त्याच्या स्टिक तयार करणार आहे. तुम्हाला जी पद्धत सोपी वाटते त्यानुसार तुम्ही बनवू शकता. आता इथे मी बघा एक उंडा बनवून घेतलेला आहे आणि आता आपण त्याची एक चपाती लाटून घेणार आहेत. तर पीठ न लावता आपण थोडंसं तेल लावून घेतलं आहे आणि आता आपल्याला याची पातळ चपाती लाटून घ्यायची आहे. तर चपाती जी आहे ती आपण एकदम पातळ लाटून घेणार आहेत, जेणेकरून आपले जे मसाला स्टिक आहेत किंवा जे पापडी आहे ती अगदी कुरकुरीत होते. तर इथे बघू शकता तुम्ही आपल्या चपातीची जी जाडी आहे ती या प्रकारेच आपल्याला या तिन्हीसुद्धा बनवलेल्या चपात्या लाटून घ्यायच्या आहेत. आता इथे एक चपाती लाटून झाली आहे, तर ती मी कट करून घेत आहे. तर इथे मी लांब आकारामध्ये कट करून घेणार आहे. तुम्हाला हव्या त्या शेपमध्ये तुम्ही कट करून घेऊ शकता. जर तुम्ही चौकोनी आकारामध्ये किंवा त्रिकोणी आकारामध्ये कट करत असाल तर तुम्हाला तुमच्या आवडीनुसार कट करू शकता. इथे मी लांब आकारामध्ये कट करून घेत आहे. तर बघा बघायला तर खूपच मस्त दिसत आहे आणि रंग तर किती मस्त आलेला आहे. तर आता या स्टिक आपण काढून घेणार आहेत. तर एका चपातीच्या आपण अशा स्टिक बनवून घेतल्या आहेत. तर दुसऱ्या जे 2 चपातीचं पीठ राहिलं होतं त्याच्यासुद्धा अशाच प्रकारे आपण या स्टिक बनवून घेणार आहेत आणि लगेचच आपण हे तळण्यासाठी घेणार आहेत. तर इथे आपण एक चपातीच्या बनवून घेतल्या आहेत. आता लगेच आपण तळून घेऊयात. गॅसवरती आपण कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलं आहे. तर तेल जे आहे ते आपल्याला अगदी कडकडीत तापवायचं नाही किंवा अगदी मंद आचेवर सुद्धा तापवायचं नाही. अगदी तेल जे आहे ते मध्यम आचेवर तापलेलं असावं. जर तुम्ही अगदी हाय फ्लेमवर जर तळलात तर त्या पटकन करपल्या जातात आणि जर अगदी मंद आचेवर जर या पापड्या तळलात तर त्यामध्ये जास्त तेल पितात आणि त्याला जास्त तेल बसतं, म्हणून आपल्याला मध्यम आचेवर या पापड्या तळून घ्यायच्या आहेत. तर बघा मध्यम आचेवर आपल्याला ही पापडी तळून घ्यायची आहे. तर कढईमध्ये जेवढ्या बसतील तेवढ्या आपल्याला पापड्या सोडून घ्यायच्या आहेत. आता एका बाजूने सेट झाले की दुसऱ्या बाजूने आपल्याला त्या पलटवून घ्यायच्या आहेत आणि दोन्ही बाजूने अगदी कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला या मसाला पापडी तळून घ्यायची आहे. आता इकडे आपली एक बॅच तळत आहे तोवर आपण दुसरी सुद्धा जी आपली चपाती बनवून ठेवली होती त्या सुद्धा कट करून घेणार आहेत. आता बघा इथे आपला एक घाना तळून झालेला आहे. तर आता मी ते झाऱ्यामध्ये काढले आहेत आणि तेल सर्व आपल्याला निपटून घ्यायचं आहे. तर बघा रंग तर किती मस्त आलेला आहे. अगदी गुलाबाच्या पाकळ्यांसारखा याचा रंग दिसत आहे. तर या स्टिक आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहेत आणि अशाच प्रकारे बाकीच्या सुद्धा तळून घेणार आहेत.
तर इथे बघू शकता तुम्ही आपल्या सर्व ज्या मसाला स्टिक आहेत त्या तळून तयार झालेल्या आहेत. तुम्ही सुद्धा एक वेळेस या मसाला स्टिक नक्की करून बघा. रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आणि एक वेळेस या बीटच्या मसाला पापडी तुम्ही सुद्धा एक वेळेस नक्की करून बघा. तुम्हाला सुद्धा खूपच आवडतील. चला तर मग पुन्हा भेटूयात. तोपर्यंत धन्यवाद.